या ठिकाणी महाराष्ट्राचं ऑलिम्पिकमधलं व्हिजन आणि देशाला जे ऑलिम्पिकचं जे स्वप्न पडत असतं स्विमिंगमधलं, तर त्याच्यामध्ये बॅकस्ट्रोक ह्या क्रीडा प्रकारामधील 200 मीटर ह्या क्रीडा प्रकारामध्ये रोहित राजेंद्र हवालदार यांचं प्राधान्याने हमखास मेडल म्हणून हे नॅशनल गेममधलं महाराष्ट्राचं असं ठरलं जातं। या ठिकाणी जवळजवळ 15 वर्षापासून रोहित यांची प्रॅक्टिस ही या स्विमिंग क्रीडा प्रकारामध्ये आहे। या ठिकाणी रोहित यांची मम्मी, त्याचबरोबर त्यांचे वडील आणि त्यांचे आदरणीय कोच सन्माननीय तपन पाणिग्राही सर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, आपण रोहितचे वडील आणि एक खेळाडू घडवणं म्हणजे शेजारच्या घरात महात्मा गांधी असावा, आपल्या घरात नसावा असा प्रकार असतो। नक्की तसाच प्रकार। तर सर, तुम्ही हे अत्यंत कष्टप्रद गोष्ट आहे, काटेरी मुकुट या ठिकाणी तुम्ही हा घेतलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? रोहितची प्रॅक्टिस, त्याच्यामधला आर्थिक अधिभार हा प्राधान्याने तुम्हाला सहन करावा लागतो, तर कधी रोहितची प्रॅक्टिस कधीपासून सुरू झाली? वयाच्या 5व्या वर्षापासून त्याचं स्विमिंग सुरू झालं। 6 वर्षाचा असताना त्याला महाराष्ट्र स्टेट च्या कॉम्पिटिशनमध्ये बॅकस्ट्रोकमध्येच त्याला मेडल मिळालं, पहिलं मेडल। आणि त्यानंतर त्याला जे सुरुवात झाली की गोडी वाटली, त्याच्यामध्ये ते अजून गेली 17 वर्ष कंटिन्युअस तो स्विमिंगच करतोय। सर, तुम्ही सांगितलं इन्शुरन्स मधील तुमचा जॉब आहे, फिरता जॉब आहे, आणि अशा पद्धतीने जर एक आंतरराष्ट्रीय खेळाडूला ह्या फिरत्या जॉबमुळे कितपत अडचण येत होती? पर्टिक्युलरली म्हणजे माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्या कंपनीनं, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीनं, की मला जिथं पाहिजे अशा ठिकाणी प्रमोशन नंतर ट्रान्सफर देत गेले, की जिथं तुम्हाला ऍक्टिव्हिटी आहे अशा ठिकाणी, बाबा सर मला बेंगलोरला जायचं आहे, 4 वर्ष बेंगलोरमध्ये करतो मी, तर बेंगलोरला ट्रान्सफर दिली त्यांनी। मुंबईतून मला पुण्यात पाठवलं, पुण्यातून कोल्हापूरमध्ये सुद्धा मला माझ्या नेटिव्ह प्लेसला त्यांनी परमिशन दिली, त्यामुळे कंपनीचं बरंच सहकार्य झालं। म्हणजे अडचणीतून तुम्हाला संधीत रूपांतर करता आणि त्याच्यातून तुम्हाला फायदा झाला त्याचा। सर, हा आता जो रोहितचा आंतरराष्ट्रीय म्हणजे ऑलिम्पिक लेवलचा हा गेम आहे, ऑलिम्पिक लेवलचं मेडल या ठिकाणी अपेक्षित धरलं जातं, तर त्या संदर्भात तुमची स्वतःची अशी ॲज अ पॅरेंट्स म्हणून काय, म्हणजे वडील म्हणून काय तयारी, म्हणजे त्याच्या टेक्निक नेणं आणणं कशा पद्धतीने? नाही, काय झालं की 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला VRS आली त्यावेळेला मी त्याच्या करिअरसाठी खरं तर मी VRS घेतली, आणि VRS मधून जे मला काही हे मिळालेलं अमाऊंट वगैरे मिळाली, तर त्याच्यासाठी मी केलेले आहे। आणि पर्टिक्युलरली म्हणजे माझी मिसेस की त्याच्यासाठी त्याचा डाएट बघणे, हे बघणे, किंवा रोज स्विमिंगला येणे जाणं काम पर्टिक्युलरली तीच बघते खरं तर। बरं. तर मी त्याच्या सर्व्हिसमधून बाहेर पडल्यानंतर मी कन्सल्टन्सी चालू केली विम्याची, आणि मी म्हणजे कन्सल्टन्सी प्लस हे म्हणजे जिथं तो जाईल तिथं मी काम करू शकून अशा पद्धतीचा जॉब मी स्वीकारला। म्हणजे तुम्ही या ठिकाणी केवळ त्याच्यासाठी पैशांचा संचय असायला पाहिजे, आणि ज्या मिळालेल्या VRS मधून हा संचय पैशांचा होईल, आणि त्या अनुषंगाने तुम्ही ही रिटायरमेंट दिली आहे। म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी खरं तर नोकरीवर पाणी सोडलेलं आहे, पाण्यातल्या खेळासाठी। ओके, धन्यवाद सर। या ठिकाणी रोहितची मम्मी या ठिकाणी आहे, आणि या ठिकाणी अनुराधा हवालदार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर खेळाडूची मम्मी होणं, खेळाडूची आई होणं हे खूप अडचणीची गोष्ट असते, कारण आईचं मत असतं की त्याने चमचमीत खावं, चांगलं खावं, भरपूर खावं, आराम करावा, आणि हे काय म्हणजे मुलाला त्रास होणं हे शक्यतो आईला आवडत नाही। तर ताई, तुम्ही काय सांगाल की रोहितला लहानपणापासून आवड असताना कशी तुम्ही म्हणजे हे तुमचं कसं मुलाचं आणि आईचं नातं कसं? नाही, त्याला आवड होती म्हटल्यावर आम्ही त्याला खेळण्याची हे केली, खेळू दिलं त्याला, आणि म्हणजे त्याला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी आम्ही त्याला त्या वेळेला आम्ही त्याला गोष्टी दिल्या, म्हणजे आणि त्यांना आतापर्यंत म्हणजे जसं जसं त्याला कॉम्पिटिटिव्ह स्विमिंगमध्ये इंटरेस्ट आला तसं तसं त्यांना आतापर्यंत
मेडल्स घेतली, चॅम्पियनशिप घेतल्या. त्यामुळं आम्ही पण त्याला शक्य तेवढी जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही त्याला करत पाहिजे. मॅडम, ज्या वेळेला लहान असताना मुलांना शक्यतो आईवडिलांचा सहवास लागतो, ट्रान्सपोर्ट बराच असतो, नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये बरंच फिरावं लागतं, तर त्या अडचणींना कसं सामोरं गेला तुम्ही? शक्यतो आम्ही दोघांपैकी एक जणही त्याच्याबरोबर असतोच, कारण त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्याला व्यवस्थित डाएट मिळावा, त्याची कुठे भेळसांड होऊ नये म्हणून आम्ही दोघांपैकी एक तरी त्याच्याबरोबर राहतोच. आणि त्याला मॅडम, बऱ्याच वेळा मुलं जी हरतात त्याच्यामध्ये मेडल मिळत नाही किंवा तर त्यावेळेला काय कंडिशन होते, काय तुमचं त्याची रोहितचे काय प्रतिक्रिया असायच्या हरताना किंवा जिंकताना हलताना? कारण तो प्रामाणिकपणे कष्ट करत होता आणि प्रत्येक वेळेला आमचं मोठे असं सपोर्ट असायचा, मॉरल सपोर्ट असायचा. जरी ते एखाद्या वेळेस त्याला नाही मेडल मिळालं तरी आम्ही त्याला हे करत होतो की नाही, आता आपल्याला नाही मिळालं, आपल्या प्रॅक्टिसमध्ये कुठेतरी कमतरता आली असेल, आपण पुढं त्या पद्धतीनं प्रॅक्टिस कुठं उणीव राहिल्या त्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करून त्याला परत पुढच्या वेळेला त्या पद्धतीनं हे करत होतो. धन्यवाद ताई. या ठिकाणी आपण खरं तर आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या माता आहात आणि त्या दृष्टीने सर्व भारतीयांच्या आदरणीय व्यक्तिमत्व आहात, तर मी आपला आभार व्यक्त करतो. आपण NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण इंटरव्ह्यू दिलात. या ठिकाणी आदरणीय पाणिग्राही सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर बऱ्याच वेळा कोच हा म्हणजे बऱ्याच वेळा मी कोरडं पातिवृत्य असं म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये स्वतःची मुलं सोडून दुसऱ्याच्या मुलावरती जास्त प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रक्रिया घडवली जाते, परंतु सरांनी स्वतःच्या मुलीला सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडवण्याची प्रक्रिया घडवलेली आहे, ते पण स्विमिंगमध्ये, पाण्यामध्ये. सर, बऱ्याच वेळा विद्यार्थी म्हणजे स्विमिंगमधले विद्यार्थी घडवताना ज्या वेळेला खेळाडू खेळ सोडून देतात त्यावेळेला ह्या खेळाडूंच्या भविष्यावरती, खेळाडूंच्या ज्या प्रयत्नावरती पाणी सोडून द्यावं लागतं. तर त्या दृष्टिकोनातून आता रोहित तुमचं नाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती करत असताना तुम्हाला काय वाटतंय? रोहित एक जो स्विमर है ना, ये एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी और वेरी टैलेंटेड स्विमर है. और प्रत्येक व्यक्ति एक अलग अलग प्रकार की टैलेंट लेके आता है. इसका अंदर जो क्वालिटी है दिस इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. और ऐसे लगा कि इसका जन्म ही हुआ था कि ये देश का नाम ही आगे करें, और वो उसी हिसाब से उसका अंदर क्वालिटी है. और उसको हमारा काम है ओनली टू नर्चर देम, पॉलिश इट एंड bring the name for the country. And he is perfectly matched into that, and he is doing absolutely fine. Now situation is, now national games is closed, and this is designated meet for the selection for the world championship that will be in July, Kazan. So we are focusing on the technical part to improve, at the same time his personal best to be improved. It is not like that कि Olympic का qualifying time अभी दे दें. We have still time, but only thing is what are the other things to be done. तो वो हम लोग कर रहे हैं, उसके ऊपर ध्यान दे रहे हैं ताकि किसी हालत से हम कहीं ना कहीं कम ना पड़ जाए. एंड उसका जो मेहनत, उनका मम्मी डैडी का जो मेहनत और महाराष्ट्र गवर्नमेंट जो सहकारी कर रहे हैं, तो उनका कोई भी चीज अनदिशा ना जाए और उसको ऊपर पूरा देखते हुए एंड हमारा तरफ से मैक्सिमम जितना हो सके, जैसे हमने अनन्या के बनाया ऐसे बहुत सारे इंटरनेशनल खिलाड़ी बनाया, तो उससे और इसमें कोई अलग ना सोच के, ताकि ये लड़का और कहीं अच्छा कुछ करें, ताकि हमारा महाराष्ट्र का नाम उज्जवल करे और देश के नाम आगे लेके आए, उसके लिए कोशिश किया जा रहा है. मेनली द टेक्निकल वर्क वी आर डूइंग, and we are very much hopeful because the child that Rohit is doing excellent cooperation and doing very good practice, and I am 100% confident this boy will do very good in this competition. And another world championship is very close, that competition also he will do good, and I have full confidence he will be qualifying for the Olympic, and that will be a great achievements for him and for lifetime and for the country. सर जी, आप छत्रपति अवार्डी भी है और ऐसा एक क्षण हो के गया है
कि Yeah. जिसमें पिताजी भी है और उनकी बेटी भी है, ऐसा क्षण होके गया छत्रपति अवार्ड में Yeah. सेरेमनी में। Yeah. सर जी, अभी रोहित ऑस्ट्रेलिया में जाके आया है और दूसरा जो देश है सिंगापुर होके आया है। सिंगापुर होके आए हैं। हाँ। तो सिंगापुर के कोच और ऑस्ट्रेलिया के कोच, हाँ। उनके साथ आपके क्या ताल्लुकात रहे चुके हैं? नहीं, आई नो द कोचेस, और कोच को भी हम पर्सनली भी जानते हैं। उनका जो कोचिंग टेक्निक टू इनपुट जो है, that is also really excellent, but they have the facilities readily available in their hand. If similar kind of facilities available in India and Maharashtra in this pool, this is a unique pool, तो हम लोग हमारा इंडिया में और महाराष्ट्र में खास करके जो टैलेंट बच्चे लोग हैं, ऐसे रोहित है, ऐसे मे बी अनदर 1000 रोहित कैन बी प्रोड्यूस्ड। ओनली थिंग इज जो फैसिलिटीज है वो महाराष्ट्र गवर्नमेंट अभी जो देने शुरुआत किए हैं, ऐसे कंटिन्यू करें और इसको थोड़ा सा और आगे करें। हमें लगता है कि रोहित तो आगे चलेंगे, लेकिन इसका पीछे पीछे और भी रोहित आगे जाएंगे। हम ऑस्ट्रेलिया क्यों दिखाएंगे, हम किसी से कम नहीं। यस यस। सर जी, ये जो इंटरनेशनल प्लेयर बनाने के लिए इंटरनेशनल टेक्निक की जरूरत है, या तो आप कैसे तैयार रहते हैं इंटरनेशनल टेक्निक के लिए? इंटरनेट के हाँ, ऊपर इसके ऊपर हम नहीं, इसके ऊपर हम बताएं, टेक्निक डेवलप किया है? या डेफिनेट हमारा जो शिक्षा है और जो क्वालिफिकेशन है, उसी हिसाब से आज का दिन पर भारत देश में हम हाईएस्ट क्वालिफाइड है। और हाईएस्ट क्वालिफाइड होने के लिए जो जो चीज करना पड़ता है वो सारे हमने किए हैं। भारत का जो शिक्षा है वो हमने लिया है, हमने भी गोल्ड मेडलिस्ट रहा है। हमने गया हंगेरी गया है, हंगेरी का जो एडवांस कोर्स है उसमें भी किया, उसमें भी टॉपर रहा, गोल्ड मेडलिस्ट रहा। इवन आई ट्रेंड फ्रॉम द जर्मनी का जो इंस्टीट्यूट है, वर्ल्ड का माना हुआ नंबर 1 इंस्टीट्यूट है, उसका भी गोल्ड मेडलिस्ट रहा। तो हमने जहाँ कहीं भी गया है वो उस जगह में से मैक्सिमम ज़्यादा से ज़्यादा टेक्निक उनका क्या है, किस तरीका से वो ट्रेनिंग करता है, क्या करता है, वो सारे हमने देखा। और हमने जो पढ़ाई किया उसके साथ टैली करने के बाद हमने देखा कि हमारा भारत में जो टैलेंट है उसको हम थोड़ा सा वो चीज़ को उसके ऊपर डालें तो हमारा भारत का भी खिलाड़ी कहीं आगे जा सके। उसका ही प्रयास हम चालू रखा है और चालू रखेंगे, जारी रखेंगे जब तक हम वो ओलंपिक में मेडल नाही मिळे। धन्यवाद सर। या. या पे NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल धन्यवाद। या ठिकाणी रोहित हवालदार जो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू आहे, ऑस्ट्रेलियामध्ये पण तो जाऊन आला, त्याचबरोबर सिंगापूर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्र आणि इंडियाच्या वतीने तो जाऊन आलेला आहे, प्रशिक्षण घेऊन आला। रोहित, या ठिकाणी तू आता नॅशनल गेमच्या तयारीच्या दृष्टीने सराव चालू आहे, तर आता नॅशनल गेम मध्ये काय तुला वाटतं की काय तुझं ऍक्च्युली हा सराव नॅशनल गेमसाठी नसून म्हणजे ऍक्च्युली पुढे ऑलिम्पिक्स पर्यंत करायचं तयारीनं चाललेलं आहे। ऑलिम्पिक्समध्ये त्याच्या अगोदर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि मध्ये भरपूर इंटरनॅशनल मीट्स आहेत जिथं क्वालिफाईंग करायसाठी आपल्याला म्हणजे प्रोग्राम चालू आहे। त्याबरोबर नॅशनल गेम्स हा एक प्रकारचा स्टार्टिंग बेस आहे जिथं आपल्याला कळेल की आपण कुठं आहे, नवीन प्रोग्राम पुढे म्हणजे आता सिंगापूरचं ट्रेनिंग आणि आता इथं ट्रेनिंगचं आपल्याला कुठं आहे ते आपल्याला कळेल, त्यासाठी चाललेलं आहे। माझ्या शक्यतो या आजच्या कंडिशनमध्ये बघायला गेलं नॅशनल गेम्सला माझ्या मेन इव्हेंट्समध्ये तरी माझे गोल्ड मेडल येण्याची शक्यता आहे, म्हणजे आणि प्लस माझ्या टायमिंगमध्ये म्हणजे ह्याच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या टायमिंगमध्ये येण्याचे क्लोज टू येण्याचे चान्सेस आहेत, अशा म्हणजे त्या पद्धतीने ट्रेनिंग चाललेलं आहे। आणि तुझं ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर याच्या प्रॅक्टिस नंतर टाइम मध्ये इम्प्रूव्हमेंट कितपत झाली किंवा? माझ्या सिंगापूर तर आत्ता जाऊन आले, त्यामुळे अजून कॉम्पिटिशन ही पहिली कॉम्पिटिशन असणार आहे। पण ऑस्ट्रेलियाच्या कॉम्पिटिशन नंतर तर माझं साधारण माझ्या इव्हेंटमध्ये तर 3-4 सेकंदात इम्प्रूव्हमेंट झाली एकदम त्यांच्या सरावामुळं। आणि प्लस कसं होतं की आपल्याला एक भीती असते की स्विमिंग कसं करावं, म्हणजे बाहेरच्या लोकांवर स्विमिंग करावं ते एक होतं, ते गेलं असल्यामुळे माझी इम्प्रूव्हमेंट एकदम चांगली झाली। याच्यामध्ये सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया हे दोन वेगवेगळे देश आहेत, तर ह्याच्यामध्ये त्यांच्यामधला इंटरनॅशनल लेवलचा डिफरन्स काय जाणवला? एशियन लेवल्स ॲक्च्युली एशियनमध्ये बघायला गेलं तर आपण अजून खूप मागे आहोत, म्हणजे ॲज अ स्विमिंगमध्ये बघायला गेलं तर कारण ऑस्ट्रेलिया अगोदरचपासून त्यांचं म्हणजे ट्रेनिंग किंवा एक प्रकारचं त्यांच्या जेनेटिकली बघायला कसं माहिती येत नाही, म्हणजे अगोदरच अहेड आहेत त्यांच्याकडे। स्विमिंग बघायला गेलं तर एक प्रकारचं हे म्हणजे हेरिडेन्स म्हणजे असं एक प्रकारचा वारसात आलेला आहे।
म्हणजे त्यांच्याकडे ते आपण कसं डान्सिंग आणि असं कल्चर म्हणतो, स्विमिंग हा कल्चर आहे, स्पोर्ट्सचा डिफरन्स आहे, कल्चर म्हणून त्यांच्यात डेव्हलप झालेलं आहे. बरोबर. म्हणजे ते तर म्हणजे तुम्ही स्विमर आहात डिस्ट्रिक्ट लेवल असो तर साधा जरी स्विमर असेल तर त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या फॅन किंवा म्हणजे भरपूर तुम्हाला हे करतात, प्रोत्साहन करतात, म्हणजे जनरल पब्लिक सुद्धा. जनरल पब्लिक. म्हणजे आता इथं कसं एक साधा क्रिकेटर जरी असलं तरी आपल्याला कसं ओ क्रिकेटर तसं त्या पद्धतीने स्विमिंगमध्ये आहे त्यांचं क्रेज आहे क्रेज. त्याच्याबद्दल. म्हणजे क्रेज आहे आणि म्हणजे मोटिवेशन त्या ठिकाणी. आणि हे जे मी जे सांगितलं कल्चर बद्दल सांगितलं हे ऍक्च्युली हिस्ट्री चॅनलमध्ये सुद्धा एकदा त्यांचं मोठं एक आर्टिकल आलं ऑस्ट्रेलियन स्विमिंग बद्दल. त्याचवर त्यांनी इयन थोप आणि ग्रँट हेगेट बद्दल त्यांनी दिलेलं की हाऊ दे ब्रॉट अप स्विमिंग ॲज अ कल्चर. बॅकस्ट्रोकमध्ये नॅशनल लेवलच्या स्तरावरती जर विचार केला तर कुणाबरोबर कॉम्पिटिशन आहे? म्हणजे माझ्या मेन इव्हेंटमध्ये तर 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये तर मी आतापर्यंत गोल्ड मेडलच घेते, 2 वर्ष झाली सलग. 100 मीटर्समध्ये एक सर्व्हिसेसचा एक मुलगा आहे, तो चांगला करतोय स्प्रिंट इव्हेंटमध्ये. आता कसं त्यात बॅकस्ट्रोकमध्ये कसं स्प्रिंट आणि डिस्टन्स हा खूप फरक, म्हणजे 100 मीटरमध्ये एकदम स्प्रिंटला येतं, 200 मीटर डिस्टन्स आलं, त्यामुळे त्या पद्धतीनं इव्हेंट सर्व होते. त्याच्यामध्ये खास जे 200 मीटर जी खासियत असं काय म्हणता येईल? त्याच्यामध्ये खरं तर आम्हाला बरंचसं माहिती नसतं या स्विमिंगमधलं. तर याच्यामध्ये तुझ्या पद्धतीने काय सांगू शकशील की तुझी खासियत काय? फर्स्ट जो डिस्टन्स जास्त कव्हर करतो का लेटर डिस्टन्स कव्हर करतो? मी इव्हन बेस करतो ॲक्च्युली, शक्यतो बेस करतो सगळ्या प्रत्येक 50ला, तसं माझं टेक्निक आहे. आणि प्लस माझं म्हणजे मी डिस्टन्स स्विमिंग करून आल्यापासल्यामुळे मला डिस्टन्स हा माझा म्हणजे जास्त डिस्टन्स करायचा हा सराव अगोदरपर्यंत झालेला आहे, त्यामुळे माझा इंडुरन्स चांगला आहे सुरुवातीपासून, त्यामुळे मला 200 मीटर सरा सोपा पडतो बघायला तर. बाकीच्यांना उलटं असतं पण मला तसं सोपा पडतो. आत्तापर्यंत जो प्रॅक्टिस आहे, सराव आहे लॉंग डिस्टन्स, म्हणजे ज्या वेळेला आपण दूरचं टार्गेट रिओचं, तर त्या दृष्टिकोनातून असे काही टप्पे तुमचे ठरवलेले आहेत का की बाबा ह्या वेळेला ही ऍक्टिव्हिटी करायची? तेच चाललेलं आहे की आता सुरुवातीला नॅशनल गेम्सपासून मग वर्ल्ड चॅम्पियनशिप क्वालिफाईंग, मग वर्ल्ड चॅम्पियनशिप, मग मध्ये 2-3 बारके कॉम्पिटिशन येऊन मग मार्चच्या अगोदर ऑलिम्पिकचा क्वालिफाय असं प्रोग्राम टप्पा बनवलेला आहे आमचा. त्या पद्धतीनं आमचा सराव चाललेला आहे. याच्यामध्ये इकॉनॉमी संदर्भात काय अडचणी आहेत का? ते भरपूर आहेत, कारण का बघायला गेलं तर आता स्पॉन्सर म्हणजे आपण जर कॉम्पिटिशन करायची असेल साधी कॉम्पिटिशन तर इंटरनॅशनल आपल्याकडे नॅशनल्समध्ये तर अप्रूव्ड नसतात मोस्टली ऑफ द कॉम्पिटिशन, म्हणजे एका दुसरेच असतात. बाहेर जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला ट्रॅव्हल करायला लागतं, त्यात म्हणजे ट्रॅव्हलिंगलाच 1.5 लाख जाते, मग तिथं राहायचं खायचं वगैरे होते. प्लस ॲज अ लोकल बेस आपल्याला तिथं राहायचं असते तर तिथं सुद्धा म्हणजे बघायला गेलं तर महिन्याला अप्रॉक्सिमेटली 1 लाख रुपयेचा खर्च जातो. म्हणजे आपण जर बघितलं डायट, राहणं खर्च, ट्रॅव्हलिंग आणि जिमचं बघितलं ते पण, प्लस स्विमसूट हा म्हणजे एक प्रकारचा मोठा खर्चदायक आमच्याकडे एक हे आहे का, म्हणजे मेजर खर्च आहे. कारण म्हणजे एक स्विमसूटच 20-25 हजारपर्यंत जातो टोटल, आणि ते पण आणि जास्त वेळ पण घालता येत नाही. आता आता मला लगेच एक सूट घ्यायची आहे, ते पण आता म्हणजे लगेच कुठनं आणायची, कसं आणायचं त्याने, आणि काय कायला इम्पोर्ट करायला लागतो, मग इट्स नॉट रेडिली अवेलेबल. मग इम्पोर्ट करायचं म्हणजे त्याला ड्युटी भरा, 6,000-7,000 ड्युटी भरा, म्हणजे तो जवळजवळ 30,000 पण जातो सूट. मग 1 सूट, 2 सूट, 3 सूट, मोस्टली 4 ते 5 वेळा परफेक्ट जर असेल तर जातो 5 टाइम्स. त्याच्या बाहेर गेलं तर त्याची इलेक्ट्रिसिटी किंवा त्याचा जो मटेरियलचा टेक्स्चर आहे ते टिकून राहते, म्हणजे डिप्रिशिएट झालं, आपण कसं हे होतं तसं होते. सध्या स्पॉन्सरशिप कुणाची? माझ्यासाठी कुठली स्पॉन्सरशिप नाही, कोणी स्पॉन्सर नाही. आणि म्हणजे केवळ म्हणजे फक्त महाराष्ट्र स्टेटनं काय आता व्हिजिट करण्यासाठी दिली, पण रुटीन जे डे टू डे लाईफ म्हणजे प्रायव्हेटला तर कोणच नाही आहे, म्हणजे फक्त डॅडी ते बघतात तेवढंच. डॅडी मम्मी हे स्पॉन्सर धन्यवाद. या ठिकाणी रोहित हवालदार हा आंतरराष्ट्रीय लेवलचा चॅम्पियन या ठिकाणी आहे, आणि NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने कॉर्पोरेट सेक्टरला मी निश्चित आव्हान या ठिकाणी करू इच्छितो की हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चॅम्पियन या ठिकाणी महाराष्ट्रात पुण्या परिसरामध्ये घडतोय, आणि पानेग्रे सरांचं या ठिकाणी त्याला मार्गदर्शन घडतंय. त्या दृष्टिकोनातून कॉर्पोरेट सेक्टर निश्चित त्याला मदत करणं, दररोजच्या घडामोडी साठी सुद्धा स्पॉन्सरशिप देणं
ते निश्चित गरजेचं आहे. यासाठी मी आवाहन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.